नमस्कार मित्रांनो, इयत्ता 8वीच्या वर्गात पुन्हा तुमचे स्वागत. मागच्या 2-3 दिवसापासून आपण पत्रलेखन या लेखन विभागाला सुरुवात केली आहे. त्यानंतर मी तुम्हाला औपचारिक आणि अनौपचारिक पत्राचे नमुने स्पष्टीकरण करून सांगितले होते किंवा एक्सप्लेन केले होते. त्यानंतर आज आपण बघणार आहोत की पत्रलेखनाचे जे नियम आहेत, म्हणजे आता मी तुम्हाला औपचारिक आणि अनौपचारिक पत्र कसं लिहायचं ते काल आणि परवाच्या दिवशी दाखवलेलं आहे. एक मित्राला पत्र आपण लिहिलं आहे, सहलीला येण्यासाठी त्याला विनंती केली. त्याच्यानंतर दूषित पाणी पुरवठ्याबद्दल महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला आपण एक लेटर लिहिलं होतं. त्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की घरगुती पत्र लिहिताना भाषा घरगुती असावी, व्यावसायिक पत्र लिहिताना आपल्याला आदरयुक्त भाषा लिहायची आहे. ह्या वेगवेगळ्या गोष्टी आपण पत्र वाचत असताना मी तुम्हाला सांगितल्या होत्या. पण तरीसुद्धा पत्रलेखनाचे जे नियम आहेत ते एकत्रितपणे मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे आणि एक्सप्लेनसुद्धा करणार आहे. त्यानुसार आपल्याला पत्र लिहायचं आहे. बघा मुलांनो, पत्र लिहिणं हे एक कला आहे असं मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं. आता आपण कॉम्प्युटरच्या माध्यमातून मेलद्वारे पत्र पाठवतो. त्यामुळे पत्र लिहिणं हे जरी सोपं असलं तरी पत्र पाठवण्यासाठी आपल्याला ईमेल ID लिहिणे अतिशय आवश्यक आहे. बघा, ईमेल पत्र आताचा पत्राचा जो पद्धत जी आहे ती आपण आता पोस्टाने पत्र पाठवत नाहीत, तर आपण ईमेलच्या माध्यमातून आपल्या ओळखीच्या माणसांना, मित्रांना किंवा ऑफिशियल जे लेटर असतात त्यांना आपण पत्र पाठवत असतो आणि म्हणून त्याला ईमेल पत्र असे म्हटलेलं आहे. त्यामुळे त्यामध्ये ईमेल ID टाकणं अतिशय महत्त्वाचं आहे, हे विसरायचं नाही. ईमेल ID टाकायचा आहे. त्यानंतरचा दुसरा नियम बघा, पत्र लिहिताना तुम्हाला पत्रलेखनामध्ये परीक्षेमध्ये प्रश्न दिला जातो की पत्र लिहायचं आहे आणि त्यामध्ये समजा रमेश, रसिका आपल्या मित्राला पत्र लिहत आहे आणि त्याचा ॲड्रेस दिला जातो 201 गांधीनगर, पुणे 401208 अशा प्रकारचे तुम्हाला पिनकोड नंबर दिले जातात. म्हणजेच त्या प्रश्नामध्येच तुम्हाला सगळं दिलेलं असतं. फक्त तुम्हाला ओळखता आलं पाहिजे आणि कॉपी पेस्ट करता आलं पाहिजे. आता इकडे बघा, प्रश्न वाचताना पत्र कोण म्हणजेच कोण लिहितोय हे तुम्हाला कळलं पाहिजे की पत्र नक्की कोण लिहितोय, कोणाला लिहितोय आणि कशासाठी लिहितोय. म्हणजे पत्र कोण कोणाला कशासाठी लिहिते हे पहिलं आधी समजून घ्यायचं आहे. प्रश्न वाचल्यानंतर पत्र कोण कोणाला कशासाठी लिहिते हे समजून घेणे अतिशय आवश्यक आहे. त्यानंतर बघा, हा जो दुसरा मी पॉईंट जो सांगते तो सगळ्यांनी अगदी प्रश्न 1 नाही 2 वेळा वाचा आणि मग तुमच्या लक्षात येईल की पत्र कोण लिहितंय, कोणाला लिहितंय आणि कशासाठी लिहितंय. कारण त्याच्यातलेच आपल्याला शब्द उचलून कॉपी पेस्ट करायचे आहेत. त्यानंतर तिसरा पॉईंट बघा, औपचारिक पत्रात विषय लिहावा लागतो. म्हणजे जे आपण ऑफिससाठी कार्यालयीन व्यावसायिक पत्र जे लिहितोय त्यासाठी म्हणजेच फॉर्मल लेटर जे लिहितोय आपण त्यासाठी विषय लिहावा लागतो. सब्जेक्ट जो आहे तो लिहिणं अतिशय महत्त्वाचं आहे. अनौपचारिक पत्रामध्ये विषय लिहत नाही. म्हणजे जे आपण घरगुती कौटुंबिक पत्र लिहितो, इनफॉर्मल लेटर ज्याला म्हणतात इंग्लिशमध्ये, त्या लेटरमध्ये विषय लिहिण्याची गरज, सब्जेक्ट लिहावा लागत नाही. कारण आपल्या घरच्या माणसांना आपण पत्र लिहत आहोत आणि ते डायरेक्ट आपण लिहायला सुरुवात करतो. पण औपचारिक पत्रामध्ये तसं चालत नाही. तर तिथे विषय अतिशय महत्त्वाचा आहे, सब्जेक्ट लिहिणं महत्त्वाचं आहे. चला, चौथा पॉईंट बघूया. ईमेल ID इंग्रजी स्मॉल अक्षरात लिहावा. आपण जो ईमेल ID टाकलाय, जे मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की ईमेल पत्र आहे त्याच्यामुळे ईमेल ID महत्त्वाचा आहे. हा ईमेल ID टाकताना जे आपण अक्षरं टाकणार आहोत ती इंग्रजी स्मॉल लेटरमध्ये टाकायची आहेत. त्यानंतर पत्र लिहिताना प्रश्नात जे नाव व पत्ता दिलेला असेल तोच लिहावा. बघा, प्रश्न मी तुम्हाला सांगितलं की पत्र लिहिताना तुम्ही तो प्रश्न नीट वाचा. पत्र कोण कोणाला आणि कशासाठी लिहिते हे 1 नाही 2 वेळा वाचा. कारण तेच तुम्हाला तिथे कॉपी पेस्ट करायचं आहे. त्याच्यामुळे पत्र लिहिताना प्रश्नात जर तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव
म्हणजेच कोण पत्र लिहिणार आहे आणि कोणाला पत्र लिहिणार आहे ह्यांचा जर नाव आणि पत्ता दिलेला असेल तर तुम्हाला तोच लिहायचा आहे, त्याच्यामध्ये बदल करायचा नाही. नाहीतर प्रश्नात दिलेल्या व्यक्तीच्या नावाने तुम्ही पत्र लिहायला सुरुवात कराल आणि पत्ता तुमचा स्वतःचा टाकाल तर ते जमणार नाही. तर या ठिकाणी जे दिलेलं आहे तेच उतरून लिहायचं आहे. हां, पण जर प्रश्नामध्ये तुम्हाला जर असं दिलं असेल की तुमच्या मित्राला तुमच्या वाढदिवसाला आमंत्रण करणारं पत्र लिहा, तर या ठिकाणी मात्र तुम्हाला तुमचं नाव आणि पत्ता तुम्हाला स्वतः टाकायचा आहे. मग तो तुम्ही तुमचा स्वतःचा टाका किंवा तुम्ही तयार करून टाकला तरी चालेल. पण प्रश्नात जर नाव आणि पत्ता दिलेला असेल तर तुम्ही स्वतःचा नाव आणि पत्ता त्याच्यात टाकू नका. ही गोष्ट नीट लक्षात ठेवा. पत्रात दिलेल्या विषयाला धरून पत्रलेखन करावे. बघा, जो विषय आहे त्या विषयाला धरूनच, समजा वाढदिवसाला आमंत्रण करायचं आहे आणि तुम्ही सहलीचं वर्णन करत बसाल तर ते चालणार नाही, तर त्या पत्राला मार्क मिळणार नाहीत. तर पत्रात दिलेल्या विषयाला धरून पत्रलेखन करावे. विषय काय आहे तो नीट समजून घ्यायचा. पत्र कशासाठी लिहायचं आहे, आमंत्रण आहे की तक्रारपत्र आहे की मागणी पत्र आहे की मित्राला पत्र बोलवायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी नीट लक्षात ठेवायच्या आणि त्यानुसार पत्र लिहायला सुरुवात करायची आहे. त्यानंतर पत्रातील भाषा साधी, सोपी आणि सरळ असावी, जेणेकरून ती दुसऱ्याला सहज समजून यावी. अशा प्रकारे पत्रातील भाषा साधी, सोपी व सरळ असावी. त्यानंतर पत्रात लिफाफा लिहिण्याची गरज नसते. पूर्वी आपण काय करायचो, लिफाफा तयार करायचो, पॉकेट तयार करायचो आणि प्रति आणि प्रेक्षक लिहायचो. पण या ठिकाणी आता तशा प्रकारचा प्रति आणि प्रेक्षक असा लिफाफा लिहिण्याची गरज उरलेली नाही आहे. कारण आता इथे आपण ईमेल लिहितोय, ईमेल ID टाकतोय, त्याच्यामुळे आपला पत्ता किंवा पत्र कोणी लिहिलं आहे, कोणाला लिहिलं आहे हे पटकन आपल्या लक्षात येते आणि आपला जो पत्र आहे ते लगेचच पोस्ट होतं किंवा लगेचच पोहोचले जाते. अशा प्रकारे ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आणि त्यानुसारच पत्र लिहायला सुरुवात करायची आहे. बघा, ईमेल ID टाकणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर पत्र कोण कोणाला लिहितंय हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. औपचारिक पत्रात विषय लिहायचा असतो, अनौपचारिक पत्रात विषय लिहायची गरज भासत नाही. ईमेल ID इंग्रजी स्मॉल अक्षरात लिहावा. पत्र लिहिताना प्रश्नात जे नाव व पत्ता दिलेला असेल त्याच नावाचा आणि त्याच पत्त्याचा उपयोग करून पत्र लिहायला सुरुवात करायची. त्यानंतर पत्रात दिलेल्या विषयाला धरून पत्रलेखन करावे. उगाचच भरकटून जाऊन विषयाचा अवांतर विस्तार करायचा नाही. पत्रातील भाषा साधी, सोपी व सरळ असावी, जेणेकरून समोरच्या व्यक्तीला ती समजावी. त्यानंतर पत्रात लिफाफा लिहिण्याची गरज भासत नाही. आता आपल्याला पत्रात लिफाफा तयार करायची गरज नाही. आता आपण नवीन पद्धतीनुसार पत्र कसं लिहितात त्याचं एक प्रारूप म्हणजेच एक पॅटर्न जो आहे तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता नवीन पद्धतीने पत्र कसं लिहावं हे आज आपण इथे पाहणार आहोत. बघा, नवीन पत्राचे प्रारूप म्हणजे काय, त्याचं एक थोडक्यात छायाचित्र मी या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे. आता इकडे बघा, दिनांक कोणती टाकणार, बरोबर, आपण ज्या दिवशी पत्र लिहिणार आहोत त्या दिवशीची तारीख तिथे टाकायची, बरोबर. त्यानंतर प्रति, हे व्यावसायिक पत्राचा हा नमुना आहे. म्हणजेच व्यावसायिक पत्रामध्ये आपण प्रिय, नमस्कार वगैरे असं काही लिहत नाही. तर या ठिकाणी आपण काय म्हणतोय, प्रति, म्हणजे ज्याला आपण पाठवणार आहोत ते. त्यानंतर इथे आपण एका रिस्पेक्टेड वर्ड यूज करणार आहोत, म्हणजे माननीय जे कोणी असतील, मग ते पोलीस अधिकारी असतील किंवा शाळेचे मुख्याध्यापक असतील किंवा व्यवस्थापक असतील एखाद्या बुक डेपोचे किंवा बँकेचे मॅनेजर असतील, कोणीही असू शकेल. म्हणजेच ते पोस्ट त्यांची जी आहे, त्यांचं पद जे आहे ते मोठं आहे म्हणून त्यांना आपण रिस्पेक्टेड वर्ड वापरणार आहोत, माननीय. मग ते व्यवस्थापक असतील, अध्यक्ष असतील किंवा निरीक्षक असतील, जे कोणी असतील ते तुम्हाला प्रश्नामध्ये दिलेलं असतील ते टाकायचे नसतील तर आपण त्यांचा हुद्दा बघून आपण त्यांना लेटर लिहिणार आहोत, त्यांचं नाव टाकून द्यायचं तिथे. त्यानंतर बघा, माननीय लिहिल्यानंतर
व्यवस्थापक किंवा काय जे काय असेल ते लिहायचं आहे. त्यानंतर विषय, औपचारिक पत्रामध्ये मी म्हटलं विषय लिहिणं महत्त्वाचं आहे. जर जो विषय दिलेला आहे, मग तुम्हाला तक्रार करायची असेल, मागणी करायची असेल, सुट्टी हवी असेल, काहीही असेल, तर त्या ठिकाणी हा विषय टाकणं, किंवा प्रदूषणाबद्दल तक्रार करायची असेल, आवाजाचा तुम्हाला त्रास होत असेल, आता गणपती उत्सव सुरू आहे त्यामुळे आवाजाचा जर तुम्हाला बाजूचा परिसराचा त्रास होत असेल, किंवा तुमच्या एरियामध्ये जर एखादा आजार पसरत असतील, तर ह्याविषयी तुम्हाला जर माहिती द्यायची असेल तर ती विषयामध्ये आपण थोडक्यात ह्या ठिकाणी लिहायची आहे. त्यानंतर बघा महोदय, या ठिकाणी महोदय हे आपण सुद्धा इथे सुद्धा रिस्पेक्टेड वर्ड वापरून सुरुवात केलेली आहे. आता आपण प्रत्यक्ष पत्राला सुरुवात करणार आहोत. या ठिकाणी आपण जे तुम्हाला प्रश्नामध्ये जे नावं दिलेली आहेत, पत्ता दिलेला आहे, ते कॉपी केलेली आहे. आता पत्र आपल्याला 2 ते 3 पॅरेग्राफमध्येच लिहायचं आहे, थोडक्यात लिहायचं आहे. त्यानंतर पत्र लिहून झाल्यानंतर की आपला आपली, इथे तुमचं तुमची नाही लिहायचं, आपला आपली. त्यानंतर तुम्हाला प्रश्नात दिलेलं असेल ते पत्र पाठवणाऱ्याचे नाव ते टाकायचं आहे. पत्र पाठवणाऱ्याचा पत्ता तिथे दिलेला असेल तर टाकायचा आहे, नसेल दिला तर आपला आपण टाकायचा आहे. पत्र पाठवणाऱ्याचे नाव आणि पत्ता, आणि त्यानंतर शेवटी आपला ईमेल ID टाकायचा आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. ईमेल ID महत्त्वाचा आहे. ईमेल पत्राचा जमाना आहे, त्यामुळे ईमेल ID आपण टाकायचा आहे इंग्रजी स्मॉल लेटरमध्ये. या गोष्टी पत्र लिहिताना, व्यावसायिक पत्र लिहिताना लक्षात ठेवायच्या आहेत. आता या ठिकाणी जर घरगुती पत्र असतं तर आपण प्रति माननीय असं लिहिलं नसतं, तर प्रिय लिहिलं असतं, तीर्थरूप लिहिलं असतं, बरोबर की नाही. तर हे मी तुम्हाला अगोदर पत्र लिहून दिलेलं आहे, आणि त्याच्यात मी तुम्हाला घरगुती पत्रामध्ये एक बॉक्स दिला होता आणि सांगितलं होतं की कशा पद्धतीने आपण मायना लिहायचा असतो. या ठिकाणी मी व्यावसायिक पत्राचा एक प्रारूप दिलेला आहे, त्या पद्धतीने तुम्ही व्यावसायिक पत्र लिहायचं आहे. आशा करते की पत्राचे दोन्ही नमुने तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे समजले असतील. पत्राचे नियम जे आहेत ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहेत आणि ते बाहेर करायचे आहेत, जेणेकरून ते तुम्हाला 10वीपर्यंत किंवा तुमच्या पुढच्या आयुष्यातसुद्धा तुम्हाला ते उपयोगाला येतील. त्यामुळे हे जे नियम आहेत, जे दुसऱ्या स्लाईडमध्ये मी दाखवले होते, ते नियम पाठ करायचे आहेत. आशा करते पत्रलेखन हा विषय तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे समजला असेल. धन्यवाद.